आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त देगलूर येथील श्री गजानन महाराज मंदिर व श्री दत्तोत्रय मंदिर संस्थान बापू मार्केट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विठ्ठल रखुमाई यांच्या पालखी व भव्य शोभायात्रा दिंडीचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले। शहरातील विविध भागांतून हजारो वारकरी, महिला, पुरुष, विद्यार्थी, व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला। कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार जितेंद्र अंतापूरकर यांच्या हस्ते मंदिर समितीने नव्याने बांधलेल्या कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शिवाजीराव देशमुख बळेगावकर, देगलूर नगर परिषदेचे बालाजी टेकाळे, लक्ष्मीकांत पदमवार, नगरसेवक अनिल गोन्नलवार, ध्याडेअप्पा, बालाजी मैलागिरे, संजय जोशी, पत्रकार श्याम बद्देवार, श्रीधर दीक्षित, नरहरी कोलगणे, मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष रमेश अण्णा कंतेवार, काशीनाथ डुब्बेवार, सूर्यकांत गंदेवार, अशोक साखरे, अशोक पेन्शनवार, दिनेश मुनकिलवार, सायलू तैदलवार, डॉक्टर बंदमवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कुलकर्णी धुळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच महिला व पुरुष पोलीस कर्मचारी, वैष्णवी वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षण व विद्यार्थी, देगलूर शहर स्वच्छतेचा जागर ग्रुपचे महिला पुरुष कार्यकर्ते, व्यापारी बांधव तसेच शहर व परिसरातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले। पालखी मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून पार पडली। मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी भाविकांनी घरासमोर सडा सारवण करून आकर्षक रांगोळ्या काढल्या, तसेच पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले। अनेकांनी श्री विठ्ठल रखुमाईची पूजा करून दर्शनाचा लाभ घेतला। विविध ठिकाणी फराळ, केळी वाटप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। पालखी मिरवणूक मंदिरात परतल्यानंतर महाआरती करण्यात आली। त्यानंतर सर्व भाविकांना प्रसाद व फराळाचे वाटप करण्यात आले। आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या भक्तिमय सोहळ्यामुळे देगलूर शहरात वारकरी संप्रदायाची परंपरा, सामाजिक एकोपा आणि आध्यात्मिक वातावरणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंदिर संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व स्वयंसेवकांचे भाविकांनी कौतुक केले।